गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी स्मिता। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूयात काही ठळक घडामोडी। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। महात्मा गांधी म्हणजे अत्यंत साधे राहणीमान असणारे आपले राष्ट्रपिता यांचाच वाढदिवस। यांचा जन्मदिवस आपण संपूर्ण भारतात महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा करतो। महात्मा गांधींनी भारताला अहिंसात्मक वातावरणात स्वातंत्र्य मिळवून दिले। महात्मा गांधींना स्वच्छतेची आवड होती। असे खूप मोठे ख्याती असलेले महात्मा गांधींनी त्यावेळेस स्वच्छता अभियान सुरू केले आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मोदींनीही दिल्लीत स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान सुरू केले। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियान सुरू केले। पण मोदींच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी गेल्या 8 दिवसांपासून या कामाची सुरुवात केली होती। आज सकाळी गांधी जयंतीच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी स्वतः झाडू हातात घेतलाय, तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौच्या गोमती नदीच्या स्वच्छतेचं अभियान हाती घेतलंय। त्यावेळी केंद्रीय मंत्री उमा भारतीही उपस्थित होत्या। शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनीही झाडू हातात घेतलाय। दिल्लीच्या उद्योग भवनाच्या परिसरात सफाई मोहीम राबवली गेली आहे। तसेच तिकडे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गणपती राजू यांनीही सफरजंग विमानतळाबाहेर सफाई मोहिमेसाठी झाडू हाती घेतलाय। त्याआधी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, हरमीत सिंह कौर, स्मृती इराणी यांनीही सफाई मोहीम अंतर्गत सफाई केली आहे। मोदींच्या या उपक्रमाला आज खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। देशभरातल्या विविध शहरात अनेक स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छतेसाठी झाडू हातात घेतलाय आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावी जनतेसाठी उत्स्फूर्त असे भाषणही केले आणि भाषणासाठी तमाम जनता उपस्थित होती। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या वर्षी दसरा मेळावा उत्साहात साजरा करणार नसल्याचं जाहीर केलंय। या वर्षी आचारसंहिता असल्याने कायद्याची कटकटी नको, परंतु दसऱ्याला आम्ही शिवतीर्थावर जाऊ, आमचं शास्त्रपूजन, सोनं वाटप, रावण दहन होईल, परंतु मेळावा म्हणजे विचारांचे सोनं जे आम्ही म्हणतो ते फक्त यावेळी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। जी परंपरा आहे ती आम्ही कायम ठेवू, आम्ही पुढच्या वर्षी रीतसरपणे दसरा मेळावा होईल असे स्पष्ट केलंय। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी क्लीन चिट दिलेली नसून ही क्लीन चिट स्वयंघोषित असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे। माधव चितळे समितीने अजित पवारांना क्लीन चिट दिली असती तर हायकोर्टाने पवार व सुनील तटकरे यांच्या विरोधात चौकशीचे आदेश का दिले असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केलाय। राष्ट्रवादीने पूर्वनियोजित पद्धतीने सरकार पाडण्याचे काम केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची मागणी केली, त्यावेळेस आघाडी तुटेल याचा अंदाज आला होता। राज्य भाजपच्या हवाली करून राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपद हवे होते असा आरोपही चव्हाण यांनी केलाय। दुसरीकडे मात्र सिंचन श्वेतपत्रिकेच्या वादाची मोठी किंमत राष्ट्रवादीला मोजावी लागणार असे अजित पवार यांनी कबूल केले। श्वेतपत्रिकेऐवजी बाबी तपासू असं आश्वासन तरी मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे होते असंही अजित पवार यांनी म्हटलंय। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। राज ठाकरेंना मिमिक्रीची एवढीच हौस असेल तर त्यांनी खुशाल फिल्म इंडस्ट्रीत जावं असा सल्ला आयटम गर्ल राखी सावंतने दिलाय। रिपाई नेते रामदास आठवलेंवर राज ठाकरेंनी निशाणा साधल्याने आयटम गर्ल आणि रिपाईत दाखल झालेली राखी सावंत राज यांच्यावर चांगलीच टीका केली आहे। मुंबईत एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना राखीने जोरदार राजकीय टोलेबाजी केली आहे। तिने असंही विश्वास व्यक्त केलाय की लवकरच टीकाकारांचे तोंड काळे होईल। बहुत शर्मनाक बात है कि उद्धव ठाकरे जी ने और राज ठाकरे जी ने अठावले साहब के ऊपर टिप्पणी की है, ऐसी मिमिक्री करी और ऐसे अशब्द कहे हैं, उनका मजाक उड़ाया है। तो ये लोग भी ये ना भूले कि ईश्वर से बड़ा कोई नहीं है। जब ईश्वर को सत्ता किसी को देनी पड़ती है तो क्या गरीब क्या अमीर, वो ही खुद चुनता है। कभी किसी ने सोचा नहीं था कि मोदी जी पीएम बन जाएंगे, लेकिन वो बने क्योंकि ईश्वर चाहते थे। इसीलिए हमारे साहब जो है अठावले साहब भी कुछ अच्छा काम करने वाले हैं दलित समाज के लिए, और इन सबके मुंह काले होने वाले हैं। आधी अजितदादा पवारनी मध्ये सांगितलेलं शेतकऱ्यांना
पाऊस नव्हतं तेव्हा पाणी नाहीये तर काय करायचं त्यांनी सांगितलेलं की मी आता स्वतः डॅम मध्ये मुतू का. तर आता विधानसभाचा चुनाव म्हणजे इलेक्शन मध्ये त्यांना माहित पडेल गरीब लोक कसे त्यांच्या तोंडावर मुततात. वडीलधारा असणाऱ्या रामदास आठवलेंचा राज ठाकरेंनी अपमान केलाय. आठवलेंचा अपमान हा दलित समाजाचा अपमान आहे असंही राखीचं म्हणणं आहे. मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना भाजप आरपीआयची युती झोंबली आहे त्यामुळेच राज ठाकरे अशी टीका करत आहेत असं राखीने म्हटलंय. रिपब्लिकन पक्षाची भाजपची युती झाल्यानं आपण आरपीआय बरोबरच भाजपाचाही प्रचार करणार असल्याचं यावेळी राखीने स्पष्ट केलंय. है उनका सूरज जो है उदय हो चुका है, मतलब खिल चुका है. उनमें एक नई रोशनी, एक नई हिम्मत और एक आशीर्वाद भाजपा पार्टी से हमें मिला है. एक समर्थन, एक शक्ति मिली है कि मोदी जी का आशीर्वाद हमारे सर पे रखा उन्होंने हाथ और यही कि अब तुम मुरझाओ मत. दलित समाज के जितने भी पिछड़े समाज के लोग हैं कि मैं हूं तुम्हारे साथ. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. मुंबईच्या दहिसर पोलिसांनी एका अशा आरोपीला पकडले जो ट्रस्टची जमीन आपली जमीन आहे असे सांगून विकत होता. त्याने स्वतःच्या नावापुढे वकील असे लावले होते. पोलिसांनी पकडलेल्या इसमाचे नाव हर्षवर्धन असून त्याने आपल्या नावापुढे वकील असे लावलंय. तो ट्रस्टीची जमीन आपली आहे असं सांगून विकतोय. त्याला 4 वर्षापूर्वी एकदा कल्पेश मेहता नावाचा इसम भेटला होता आणि त्याने त्या महिलेची ओळख हर्षवर्धन बरोबर करून दिली. ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि तिला स्वस्तात ट्रस्टची जमीन द्यायचे ठरवले. कल्पेश मेहता 16 लाख रुपयांना हा सर्व सौदा निश्चित झाला आणि सर्व कायद्यानुसार कागदपत्रे तयार केली गेली. पोलिसांनी ही घटना दाखल केली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गँगमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. लवकरच पोलीस या घटनेचा सोक्षमोक्ष लावतील. हमने एक वकील सरनेम के व्यक्ति को अरेस्ट किया है. उसका पूरा नाम है हर्षवर्धन भूपेंद्र वकील, एज अबाउट 56. उसका हमने दहिसर पुलिस स्टेशन गुना रजिस्टर नंबर 278/14 ये चीटिंग और फोर्जरी का केस है. ये केस में उसको 29/9/2014 को अरेस्ट किया है. गोरेगांव में जो राम मंदिर ट्रस्ट है उनका एक जगह है, वो जगह मैं आपको मिलवा के दूंगा. उसके बारे में जो डॉक्यूमेंट्स है वहाँ के जो पूर्व लोग जो रहते हैं उनका हमने कुछ डॉक्यूमेंट बनाए, ऐसा बना के उसको बता के कि एक जगह आपके नाम पे हम कर देंगे. इसमें उसके साथीदार भी है और 2-3 लोग साथीदार है. बिंगोरिया बोल के सनवी बोल के लेडी है और भरत भूता नाम का एक आदमी उनके साथ. उनको हमने 29/9 को अरेस्ट किया था और 4 तारीख उनका पुलिस स्टेशन रिमांड है. ये केस का इन्वेस्टिंग ऑफिसर PSI पाटिल ने कोर्ट में जाके रिमांड लिया था और उसका अरेस्ट किया था. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. एकीकडे युती असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर डोळा होता म्हणूनच युती तुटली असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तर दुसरीकडे विनोद तावडेंनी उद्धव ठाकरेंच्या नावामुळेच युती तुटल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे कुटुंबातील अर्थात उद्धव ठाकरेंचं नाव आल्यामुळे युती तुटल्याचं भाजपचे नेते विनोद तावडे यांनी लातूरमध्ये जाहीर केलंय. उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आल्याने युतीतल्या जागांच्या संख्येची लवचिकता कमी झाल्याची टीकाही केली आहे. पण भाजपची खरी लढाई ही काँग्रेस राष्ट्रवादीची असल्याने शिवसेनेच्या टीकेचं उत्तर देणार नाही असं पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलंय. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. विविध स्टेशनांसाठी मेट्रोचं तिकीट दर 10, 15 व 20 असे. ऑक्टोबरसाठी हे दर कमी करण्यात आले असून ही सवलत तुम्हाला 2, 5, 11, 12, 18 आणि 19, 23 आणि 26 ऑक्टोबर या दिवशी असणार आहे. 12 वर्षापर्यंतच्या मुलांना या दिवशी फक्त 5 तर या पुढील वयोगटासाठी 10 रुपये तिकीट आकारले जाणार आहे. ऑक्टोबर मधील सर्व वीकेंड सणासुदीचे दिवस आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मेट्रो रेल्वेने 10 रुपये या सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. ऑक्टोबर मधील या विशिष्ट दिवसांसाठीच मेट्रोने ही सवलत जाहीर केली आहे. या दिवसांच्या व्यतिरिक्त अन्य दिवशीच्या प्रवासासाठी मात्र प्रचलित दर लागू असतील असे मेट्रोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. ऑक्टोबर मध्ये सुट्ट्यांचे प्रमाण खूप असल्याने या दिवशी मुंबईकर खरेदी तसेच फेरफटका मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात व त्यामुळे त्यांना ही सवलत देण्यात आली आहे असेही मेट्रोच्या प्रवक्त्याने सांगितलंय. टोकन खरेदी करणाऱ्यांसह स्मार्ट कार्ड वापरणाऱ्यांनाही या सवलतीचा लाभ मिळणार आहे.
गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.